हजारो महिलांचे साकडे. आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळो यासाठी आई तुळजाभवानीला प्रार्थना. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात एक आगला वेगळा सोहळा घडला. हजारो महिलांनी आई तुळजाभवानीच्या चरणी साकडे घालून आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळावे अशी प्रार्थना केली. या ऐतिहासिक मंदिरात श्रद्धा आणि राजकीय अपेक्षांचा संगम पाहायला मिळाला. यामुळे हा सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. तानाजी सावंत हे भूम परांडा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार असून त्यांच्या कामामुळे स्थानिक जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर आहे. जिल्ह्यातील विकास कामे, शिक्षण, पाणी पुरवठा तसेच आरोग्य सुविधांच्या सुधारण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना स्थानिक नागरिकांकडून मोठे समर्थन मिळाले आहे. त्यामुळेच त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे. ही जनतेची मागणी उफालून आली आहे. महिलांची भावना आणि श्रद्धा या उपक्रमात महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून आई तुळजाभवानीच्या चरणी नारळ, फुले आणि दीप अर्पण केले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सावंत यांना मंत्रिपद मिळावे या हेतूने महिलांनी एकत्र येऊन धार्मिक विधी केले. श्रद्धेने भारलेल्या या सोहळ्यात तुळजाभवानीची आरती, मंत्रपठण आणि अभिषेक करून सावंत यांच्या यशासाठी प्रार्थना करण्यात आली. महिलांच्या या आंदोलनाचा उद्देश फक्त धार्मिक नव्हता, तर त्यांच्या मागण्यांमधील स्पष्टपणा आणि ठामपणा अधोरेखित करणे हे देखील होते. तानाजी सावंत यांनी आम्हाला नेहमीच मदत केली आहे. त्यांनी आम्हाला पाण्याच्या समस्यापासून ते आरोग्य सुविधांपर्यंत अनेक अडचणी सोडवून दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला अधिक चांगले दिवस दिसतील असे एका महिलाने सांगितले. राजकीय दृष्टिकोन राजकीय वर्तुळात या घटनेची खूप चर्चा होत आहे. सावंत यांना मंत्रिपद मिळण्याच्या मागणीमुळे स्थानिक पातळीवर मोठे राजकीय वातावरण तयार झाले आहे. तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास उस्मानाबाद जिल्ह्यासाठी हा मोठा विजय ठरेल असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. सावंत यांचे काम पाहता त्यांची मंत्रिमंडळात निवड अपेक्षित असल्याची चर्चा आहे. श्रद्धा आणि राजकारणाचा संगम या घटनेने धर्म आणि राजकारण यांचा अनोखा संगम उभा केला आहे. सामान्यतः असे सोहळे राजकीय दबाव तयार करण्यासाठी होतात, पण येथे श्रद्धा आणि कृतज्ञता यामध्ये प्रमुख भूमिका बजावते आहे. आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असताना या सोहळ्यामुळे मंदिराचा आध्यात्मिक माहोल अधिक गर्द झाला. निष्कर्ष, हजारो महिलांनी तानाजी सावंत यांच्यासाठी केलेल्या या साकड्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे. स्थानिक जनतेची श्रद्धा आणि त्यांच्या नेत्यावरचा विश्वास दोन्ही गोष्टी या घटनेतून थेटपणे समोर आल्या आहेत. या प्रार्थनेचा सावंत यांच्या राजकीय प्रवासावर काय परिणाम होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.